नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रणजित सर, मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपला सहर्ष स्वागत आहे। आज नवीन वेगळा असा आपण एक व्हिडिओ लेक्चर कव्हर करताय जो की अत्यंत महत्त्वाचा आहे। ठीक आहे, तर आज व्हिडिओ लेक्चर कशा संबंधी आहे तर बघा, जे पोलीस भरती आता नोटिफिकेशन आलेली आहे। ठीक आहे, आता गडचिरोली जिल्हा पोलीस म्हणा किंवा इतर महाराष्ट्र म्हणा, सर्वांचं तिथे प्रत्येक जिल्ह्यावाईज डिस्ट्रीब्युशन एकतर 5 सेक्शन मध्ये तिथे तुमचा दिलेला आहे। एकतर जिल्हा पोलीस असेल किंवा ते SRPF असेल किंवा बँड्समन असेल, कारागृह असेल, अशा विविध 5 प्रकारच्या याच्यामध्ये तुम्हाला तिथे मेंटेन। मग ते महत्त्वाच्या सूचना काय, आपण सर्व काही करतो परंतु फॉर्म भरताना एक निगराणी घेत नाही, त्याच्यामुळे याचं जरा आपण फायनली म्हणजे फॉर्म भरताना जरा त्रुट्या तिथे जाणवतात आणि त्याच्यानंतर आपला फॉर्म सुद्धा रिजेक्ट होऊ शकतो। ती खबरदारी आता आपल्याला इथं घ्यायची आहे। कशा पद्धतीने पूर्णपणे काय काय आहे त्याचा पूर्ण शवविच्छेदन म्हणजे पोस्टमॉर्टम आपण इथं आपल्या या लेक्चरद्वारे करणार आहे। तर नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ, तुम्हाला नक्की इन्फॉर्मेटिव्ह वाटणार आहे आणि देन तुम्हाला इतर देन पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित समजून येणार आणि फॉर्म कसा भरायचा, काय व्हायचं याच्याबद्दल सुद्धा आपण जरा बोलूया। ठीक आहे, तर हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा, नक्कीच इथं फायदेशीर ठरणार आहे। तर पहिला जर आपण बघितलं तर लक्षात ठेवा, आता इथे काय बघा, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती 2024-25 नुकताच आता पब्लिश झालेला आहे। तर देन त्याच्यानंतर उमेदवारासाठी आता इथे जर आपण इथं मेंटेन जर केला उमेदवारांसाठी सूचना, तर बघा, तर अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता आवश्यक ती पोलीस रिक्रुटमेंट www पोलीस रिक्रुटमेंट 2025 याच्या वेबसाईटवर तिथे उपलब्ध आहे। जर आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ, आता इथे बघा हा महत्त्वाचा पॉइंट आहे। तर आपण इथे जर व्यवस्थित जर लक्षात जर घेतला तर बघा इथे आवेदन कुठून तर कुठपर्यंत, तर 29/10/2025 म्हणजे 29 ऑक्टोबर 2025 18 वाजता रोजी 6 म्हणजे 18 म्हणजे 6 देन कधीपर्यंत म्हणताय तर लक्षात घ्या इथे। देन आपण इथे जर विचार जर केला तर ओके, देन दिनांक 30/11/2025 म्हणजे 24 म्हणजे 12 पर्यंत अशा पद्धतीने तिथे मेंटेन, रात्रीचे 12 या पद्धतीने तिथे मेंटेन होणार आहे। ठीक आहे, हे अर्ज करण्याचे म्हणजे एकंदरीत 29 ते 30 अशा पूर्णपणे 1 महिन्याचा कालावधी आपल्याला तिथे म्हणता येईल। तर शुल्क बघा, आता सर्वांना माहिती नसेल की शुल्क कोणत्या पद्धतीने काय कशा पद्धतीने आहे, तर लक्षात घ्या, पोलीस शिपायांसाठी 400 खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्ग। ठीक आहे, मागास मध्ये सर्व आलेच, आपण नंतर बघणार आहे। खुल्या प्रवर्गासाठी 450 आणि मागासाठी 350 आणि प्रत्येक 5 पदामध्ये इथे बघा, पोलीस असेल, शिपाई असेल, चालक शिपाई चालक असेल, देन पोलीस शिपाई म्हणजे SRPF असेल, बँड्समन असेल, देन कारागृह शिपाई असेल, या सर्वांसाठी तिथे खुला प्रवर्ग 450 तर मागास प्रवर्ग 350 अशा पद्धतीने आहे। देन आता त्यानंतर जर आपण इथं विचार जर केला तर लक्षात ठेवा, आता देन पुढचं बघा, तर नेक्स्ट आता बघा, सर्वसाधारण सूचना, आपण त्या पद्धतीने असं जर विचार जर केला तर सर्वसाधारण सूचना म्हटलं तर याच्यामध्ये थोडा आपण वाचून घेऊ काय कशा पद्धतीने आहे। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकांत पोलीस शिपाई देन, आता बँड्समन हे सर्व तुम्हाला दिलेलं आहे। त्या अनुशेष बिंदू नियमावली निश्चित करण्यात आलेली आहे, सदरची रिक्त पदे। ठीक आहे, देन या पद्धतीने राहील आणि पोलीस भरती 2025च्या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल। यामध्ये यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये, म्हणजे निवड झाल्यानंतर सुद्धा काही गडबड होऊ शकते हे सांगण्याचं, म्हणजे फायनल होतपर्यंत काही विषय नाही, तर लक्षात ठेवा। ठीक आहे, देन पोलीस शिपाई, आता आपल्याला एवढं काही महत्त्वाचा हा घटक इथे नाहीच, म्हणजे तरी पण वाचून घेऊ आपण। पोलीस शिपाई बँड्समन हे सर्व 5 जे घटक संवर्गात
भरतीप्रक्रिया निवड होऊन नियुक्ती झालेला उमेदवार महाराष्ट्र पोलीस नियमावली 1999 पोलीस महासंचालक हे सर्व ओके विहित पार पाडावे लागेल. महत्वाचं काय तर महत्वाचं आता बघा कागदपत्रे. ठीक आहे, हे महत्वाचा सर्वांचा पॉइंट असते की कागदपत्र कोणते लागतात काय होतात हे सर्वांचा विषय असतो. तर लक्षात घ्या इथे SSC HSC म्हणजे तुमचं 10वी आणि 12वी, जन्माचा दाखला, आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेशियल अशा पद्धतीने राहणार. त्याच्यानंतरचा जर आपण विचार जर केला तर जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच काय कास्ट, आणि देन त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी जर काही काही ना नसते, आणि देन ते आपल्याला नंतर तिथे काही 6 महिन्यात किंवा मुदतीत ते आपल्याला काढावं लागतील. परंतु हे महत्त्वाचे आहे. संगणक परीक्षा होत्या म्हणजे MSCITचा, आणि खेळाडू प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केली पोचपावती अशा पद्धतीने. नॉन क्रिमिलियर आता कोणाकोणासाठी विज आणि भज म्हणजे तुमचं भटक्या जमाती किंवा त्या पद्धतीने ब म्हणजे ब वर्गाचा म्हणजे तुमच्या NT प्रवर्गात ABCD असं म्हणतो, त्याच्यामधला ब म्हणजे बी आणि क, CD विमा प्र ते देन ते इमाव आणि SCBC. ठीक आहे, त्यांना EWS प्रवर्ग पुरुष व महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावर निवडीकरता दावा इच्छित असणाऱ्या महिला याबद्दलचे नॉन क्रिमिनल त्यांना पाहिजे, ज्यांनी आरक्षणामध्ये येते त्यांच्यासाठी. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. आणि ते आधीचं तुमचं काढणे आवश्यक आहे, म्हणजे पूर्णपणे डेट कुठून तर कुठपर्यंत शेवटची डेट का त्या इन बिटवीन ते कागदपत्र तुमचे असायला हवेत, हे लक्षात ठेवा. तर माजी सैनिकांना डिस्चार्ज प्रमाणपत्र आणि देन गृहरक्षक दलातील आवश्यक असलेली प्रमाणपत्र जाहिरात 1000 गृहरक्षक दलाकरिता. ठीक आहे, देन आणि प्रकल्पग्रस्त ज्यांनी या सेक्शन मधून फॉर्म भरत आहेत, प्रकल्पग्रस्त म्हणा, देन त्याच्यानंतरचं बघा प्रकल्पग्रस्त, देन त्याच्यानंतर भूकंपग्रस्त, देन पोलीस पाल्य असेल किंवा अनाथाबाबतचे प्रमाणपत्र किंवा अंशकालीन प्रमाणपत्र जे काही ते सेक्शन मध्ये आहेत, आणि देन त्याच्यानंतर EWS किंवा त्या SCBC प्रमाणपत्र किंवा NCC कागदपत्र याच्यानुसार तुमचं कोणाचे मार्किंग याच्यामध्ये वाढ होत असतात ते तुम्हाला माहिती आहे. तर तुम्ही हे सर्व तुमचा बायोडाटा तुमच्याकडे सर्व हा फॉर्म भरण्यासाठी कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे आहेत, आणि ते तुम्हाला 5ही संवर्गासाठी तिथे अत्यंत महत्त्वाचे ठरतील. तर हे पहिल्यांदा काढून घेणे अत्यंत अनिवार्य आहे, कारण डेट कुठून तर कुठपर्यंत म्हटलं 29 ते 30 पर्यंत, 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंतचा असा आहे. ठीक आहे, देन त्याच्यानंतरचं जर आपण स्लाइडवर गेलो तर काय होतंय बघा गटक. आता इथं तेवढं काही महत्त्वाचं नाही. पोलीस, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश ही सर्व तुम्ही जर वाचून घेतले तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तिथे अपलोड केलेलेच आहे, तर तुम्ही थोडं ते वाचून घ्या. पुन्हा महत्त्वाचं काय पॉईंट्स आहे आपण ते डिस्कस करूया, जे की आपल्याला खरंच महत्त्वाचं आहे आणि ते आपण सोडता कामा नये. तर आता राज्य पोलीस गटक भरती प्रक्रिया ज्या घटकात राबवण्यात येणार आहे त्याची नावे. आता ही तर पूर्णपणे 25 या पद्धती. आता कधी कधी लोहमार्ग नागपूर आहे किंवा त्याच्यानंतर लोहमार्ग पुणे किंवा पुणे पोलीस आहे, अशा पद्धतीने डबल डबल झाले म्हणून 36 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तिथे मिळतात. आता सेवा प्रवेश नियम आता बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई व पदासाठी खाली सेवा प्रवेश नियम लागू राहतील. काय महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश 2011 वेळोवेळी नियम, आणि देन त्याच्यानंतरचं ते पूर्णपणे ते तिथे दिलेला आहेच. ओके, देन नेक्स्ट आता बघूया आपण त्यानंतरचं इथे महत्वाचं काय आहे म्हटलं तर बघा, हा वयोमर्यादा बघा आता. ठीक आहे, वयोमर्यादा जर आपण बघितली तर वयोमर्यादा काय आहे तर पाहू आपण आता. हा बघा वयोमर्यादा, अर्ज सादर करणे अत्यंत महत्त्वाचा पॉइंट राहील हा आपल्यासाठी. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक कधीचा म्हणताय तुमचं 30/11/2025 रोजी किमान व कमाल म्हणजे कमीत कमी व जास्तीत जास्त वयोमर्यादा खालील प्रमाणे राहील. हा अत्यंत महत्त्वाचा. बरेच जणांचे प्रश्न आले होते की कमीत कमी माझे 17 वर्ष किंवा 18 वर्ष होत आहे सर, माझे नंतरचं ते 28 पेक्षा कमाल मर्यादा होत आहे, तर आम्ही कसं काय भरू शकतो का. तर तुम्ही व्हिडिओ पहा
आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल। तर बघा आता, तर खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी, तर त्यांच्यासाठी वय किमान वयोमर्यादा किती आहे? सर्वांसाठी 18 आहे। इथं बघा सेक्शन मध्ये जर बघितलं तर इथं 6 पॉइंट आहे। कोणकोणते? मागास वर्ग म्हटलं त्याचं अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या जमाती, देन भटक्या जमाती म्हणजे NTC किंवा NTD अशा पद्धतीने म्हणतो आपण। देन विमा इमाव किंवा म्हणजे इतर मागासवर्गीय, SCBC आणि EWS अशा पद्धतीने आपल्या सर्व मागास प्रवर्ग जे आहेत त्यांची किमान वयोमर्यादा किती आहे? तुमचे 18 आणि कमाल मध्ये त्यांची वयोमर्यादा मध्ये कमी जास्तपणा आहेत। तर बघू, तर खुल्यासाठी किमान किती आहे? 18 आणि काय पाहिजे म्हणजे कमाल किती आहे तुमचा? 28 अशा पद्धतीने राहणार। ठीक आहे। देन आता सेकंड पॉइंट तुमचा मागास वर्गांसाठी 30 म्हणजे 5 वर्ष इथं सीतील आहे मित्र। किती वर्ष? 5 वर्ष। तर नंतरचा पॉइंट आहे, नंतर पुढे बघूच आपण, परंतु म्हणजे तुमचं एकंदरीत 28 पर्यंत खुला आहे आणि देन त्याच्यानंतर 5 प्लस केल्यानंतर किती होत आहे तुमचं? 23, 5 वर्ष एक्स्ट्रा आहे सर्व मागासवर्गीयांसाठी। मग प्रकल्पग्रस्त वगैरे वगैरे त्यांच्यासाठी काय डायरेक्टली किती मग 45 वर्ष। देन त्याच्यानंतर इथं भूकंपग्रस्त त्यांच्यासाठी 45 वर्ष। माजी सैनिक, आता बघा, उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी आणि 3 वर्ष अधिक अशी राहील। म्हणजे किती त्यांनी सर्व्हिस केला त्यानुसार आणि त्याच्यानंतर अधिकचे 3। आणि पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवार जर असेल तर त्यांच्यासाठी कमाल मर्यादा किती आहे? 55 वर्ष। अशा पद्धतीने वय याचं आपण व्यवस्थितरित्या कव्हर केलेला आहे। देन त्याच्यानंतरचा बघा आता पुढं नेक्स्ट जर स्लाइड मध्ये आपण जर विचार जर केला तर नेक्स्ट स्लाइड मध्ये तुमचं काय होणार? तर बघा, हा पुन्हा एक 7वा प्रवर्ग कोणता आहे तुमचा? अनाथ सेक्शन मध्ये काय होत आहे? किमान किती आहे? 18 वयोगट आणि कमाल किती आहे तुमचं? 33। यामध्ये सुद्धा मॅक्सिमम किती खुला याच्यामध्ये तुमचं काय होणार? 28 + 5 म्हणजे असं 33 तिथे होणार आहे। मग समांतर आरक्षण देईल त्याच्यानंतरचं बघा, आता समांतर आरक्षणात येणारे उमेदवार म्हणजे काय? महिला उमेदवार असेल तर तिथे वयवर्ष किती? 18 आणि इथं काय खुला प्रवर्ग किती कमालचा आहे आणि मागासवर्गीय 33। सेम समांतर आरक्षण मध्ये जे साधं होतं त्याच पद्धतीने तिथे मेंटेन केलेला आहे। तर माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी उमेदवार हे सर्व तिथे म्हणजे किमान 18, 28 प्लस तुमचं कधी कधी कमी जास्त त्या पद्धतीने होत आहे। ठीक आहे। तर बघा, कधी 28 + 5 किंवा 35 म्हणजे मागासवर्गीय असेल तर त्याच्यापेक्षा म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये जेवढे असतील त्याच्यापेक्षा 5 वर्ष जास्त त्याच्या इथं पोलीस पाल्य म्हणा, इथं 18 आणि खुल्या प्रवर्गासाठी 28 आणि 33 अशाच पद्धतीने आहेत। ठीक आहे। हा अत्यंत महत्त्वाचा पॉइंट। आता बघा, इथे जर आपण कन्सिडर जर केला तर बघा, शासन आदेश क्रमांक 1125 आणि पोल दिनांक किती म्हणताय? 17/10/2000 अन्वय दिनांक 1 जानेवारी 2022 पासून सुरू होणाऱ्या आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत संपणाऱ्या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे अशा सर्व प्रवर्गाचे उमेदवार निवडीसाठी उक्त पदासाठी 2024-25 या कॅलेंडर वर्षातील रिक्त पद म्हणजे इथे वयवाढ झालेली आहे मित्रो ज्यांची इथं बघा, तर केव्हापासून तर म्हणताय बघा, जर 1 जानेवारी 2022 म्हणजे कोरोना नंतरचा काळ म्हणा आणि त्याच्यानंतरचं 25 पर्यंत एकंदर 3 ते 3.5 वर्षात ज्यांचं एज लिमिट आउट झालेली आहे म्हणजे 33 पेक्षा म्हणजे मागास असेल तर 33 वर्षापेक्षाही जास्त झालेले आहे, त्यांना पुन्हा एक संधी म्हणून इथे पुन्हा देण्यात आलेली आहे। हे लक्षात ठेवा। हे इतर तुमचे कोणाचे मित्रमंडळी असतील किंवा भाऊ बहीण असतील की त्यांची एज लिमिट जास्त झालेली आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा, कारण ते आता मला भरती देता येणार नाही म्हणून कुठं ना कुठं त्यांनी दुसऱ्या कामधंद्याला लागलेले असतील तर तुमचं एक मोठा भाऊ म्हणून त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यापर्यंत ही गोष्ट माहिती करणे आवश्यक आहे। 22 ते 25 दरम्यान ज्यांचा एज आउट झालेला आहे त्यांनी पूर्वरत त्या पदासाठी आता इथे पोलीस भरतीसाठी पुन्हा आवेदन करू शकतात। ही शेवटची संधी त्यांच्यासाठी आहे, तर लक्षात ठेवा। ठीक आहे। ओके। देन त्याच्यानंतरचा म्हणून हा महत्त्वाचा पॉइंट राहील। तर बघा आता त्याच्यानंतरचा शैक्षणिक अर्हता म्हणजे
तुम्हाला काय पाहिजे आहे, म्हणजे शिक्षण किती, किमान शिक्षण किती, अशा पद्धतीचं आहे. तर आता मला सांगा, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965चा अधिनियम अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अशा पद्धतीने आहे. घोषित केलेली सर्व परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आता बघा, इथं काही काहींचं इथं 10वी आहे किंवा 12वी आहे अशा पद्धतीचं आहे. मग कोणासाठी 10वी, कोणासाठी 7वी अशा पद्धतीने शैक्षणिक अर्थ यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडं तफावत जाणवते. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, आता कोणत्या पद्धतीने काय करणार आपण बघा. नेक्स्ट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ त्यामधूनही जर केलेलं आहे, तिथे सुद्धा आपल्याला तिथे मेंटेन करता येईल. व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळात 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम त्यामध्ये आहे. हे तेवढं काही महत्त्वाचं नाही. तर जाऊ आपण नेक्स्ट स्लाइड कडे. तर बघा, देन त्याच्यानंतरचा जर आपण इथं विचार जर केला, बर, माजी सैनिक 15 वर्ष सैनिक सेवा पूर्ण करणाऱ्या पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत ते आपल्याला तेवढं. हा, नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवादाच्या हल्ल्यात अथवा नक्षल विरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेली उमेदवारी इयत्ता 7वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते भरतीसाठी पात्र ठरतील. कोणते? नक्षलग्रस्त भागातील किंवा देन त्याच्यानंतर जे नक्षल विरोधी मोहिमात त्यांनी पीडित झालेले आहेत त्यांच्या सर्वांसाठी, त्यांच्या पाल्यांसाठी 7वी परीक्षा उत्तीर्ण केले तरी आवेदन करता येईल. देन शारीरिक पात्रता तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जे नवीन विद्यार्थी आहे किंवा जुने सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा एकदा लक्षात घ्यावं की उंची जे आहेत, महिला उमेदवार आणि देन पुरुष उमेदवार यांच्यासाठी दोघां आणि तृतीयपंथी ट्रान्सजेंडर यांच्यासाठी सुद्धा आपण तिथे मेंटेन करूया. ठीक आहे. देन हा, पुढे जर आता मला महिला उमेदवारांसाठी किती 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी, म्हणजे 155 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. 154 वगैरे चालणार नाही. क्लिअर, हे लक्षात ठेवा. आणि पुरुष उमेदवारांसाठी काय, 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी, म्हणजे तेवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त. 165 और 165 प्लस, तर तुमचं त्यामध्ये प्लस मध्ये चालावं लागेल. तर आता बघा, इथं तृतीयपंथी दोन आपण ओळख इथं सांगत असतो, जसं एक महिला आणि एक पुरुष. तर आता तिथं स्वतःची लिंग ओळख महिला तृतीयपंथी म्हणून अशी केलेली असल्यास 155 आणि पुरुष असं केले असल्यास किती, 165. ठीक आहे, या पद्धतीने राहील. आणि छातीबद्दल, मुलींच्या छातीबद्दल इथं म्हणजे काही मेन्शन नाही, त्यामुळे छातीचा काही विषय नाही. परंतु पुरुषांसंबंधी बघा, न फुगवता किती, 79 सेंटीमीटर पाहिजे मित्र. न फुगवता किती, 79. आणि न फुगवलेली आणि फुगवलेली यांच्यामधला जे काही आहे, यांच्यामधला फरक कितीचा, 5चा. म्हणजे इन टोटल जर सांगण्याचं तात्पर्य कसं आहे, 85 79 असेल तर 79चा काय होणार तिथे, मग आता 79 वरून 84 करणे, किंवा ऑलरेडी 80 असेल तर 80चा काय करणे, 85. आणि 85 असेल तर 90, 90 असेल तरी तुमचं काय 95. 5 तुमची छाती फुगवणे अनिवार्य राहील. ठीक आहे, अशा पण. आणि स्वतःचे लिंग महिला किंवा पुरुष तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी आवश्यक नाही असं म्हणत आहे, हे लक्षात ठेवा. जे तृतीयपंथी जे मित्रमंडळी असतील किंवा कोणी आपला व्हिडिओ बघत असतील त्यांनी लक्षात घ्या, पुरुष किंवा महिला कोणती असेल तर त्यांना छातीसाठी इथे व्यवस्थित म्हणजे त्या पद्धतीने आवश्यकता नाही असं तिथं ठळकपणे दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे छाती फुगवणे किंवा छातीचा विषय जो आहे तो पुरुष उमेदवारांसाठीच आहे. डेट त्यानंतरचं जर आपण इथं जर बघितलं, ओके, नेक्स्ट आता बघा,
त्यानंतर हा महाराष्ट्र पोलीस सेवा नियम आणि पोट नियम, ठीक आहे. हा, जे उमेदवार आवश्यक पात्रता आणि देन त्याच्यानंतरचा आणि शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवार आवश्यक असलेली उंचीमध्ये काय म्हणताय बघा, पोलीस शिपाई सेवा प्रवेश 3 मध्ये पोट नियम 2 मधील खंड 1-2 हे उपखंड म्हटलं तर ते यामध्ये जे हे करतात त्यांना 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात आली आहे, ठीक आहे. दे मग आता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात किंवा पण जे म्हटलं त्यांच्यासाठी काय होत आहे बघा, जे 7वी पास साठी आपण जे विचार जर केला होता त्यांच्यासाठीच आहे हा. उंची किती, उंची 4 सेंटीमीटर म्हणजे 4.0 सेंटीमीटर महिला व पुरुष उमेदवारांसाठी इथं माफ आहे, ठीक आहे. देन छाती मोजमापाची गरज नाही असं त्यांच्या पीडितग्रस्तांसाठी नाही, ठीक आहे. देन टिप महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम 2003 उपखंडाचा क नुसार विहित केलेल्या शारीरिक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांच्या बाबतीत वरीलप्रमाणे शिथिल करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके त्यांच्या थ्रू तिथे झालेले आहेत. ओके. देन नेक्स्ट जर आपण जर विचार जर केला तर बघा आता हा याच्यात काही महत्वाचं पॉइंट्स काय आहे तर आपण एकदा याचं विश्लेषण बघू आता काय होत आहे तर ओके. बघा, खेळाडू उमेदवारांसाठी आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये 2.5 सेंटीमीटर, आता इथे जर आपण इथं विचार जर केला काय म्हणताय 2.5 सेंटीमीटर इतकी सूट देय राहील खेळाडूंसाठी, ठीक आहे. देन पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाबाबत पोलीस दलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार जर त्यांचा असेल तर त्यांच्या यांच्यामध्ये 2.5 सेंटीमीटर मुले आणि स्त्री यांच्यामध्ये आणि छाती 2 सेंटीमीटर न फुगवता व 1.5 सेंटीमीटर फुगवून हे पुरुष उमेदवारांसाठी असेल, ठीक आहे. न फुगवता 2 सेंटीमीटर आणि फुगवून 1.5 अशा पद्धतीने तिथे राहणार आहे. देन अन्य अर्हता याच्यामध्ये जर बघितलं महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम 2011 मधील नियम 3.1 नुसार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये पोलीस शिपाई पदाकरता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मोटार वाहन अधिनियम 1958 मधील कलम नुसार हलकी वाहने चालवण्याचा LMV, ठीक आहे. तर आता इथं LMV परवाना धारण करणे केला असणे आवश्यक आहे, परंतु सदर परवाना धारण न करणाऱ्या उमेदवारांनी नियुक्तीनंतर त्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 2 वर्षाच्या आत परवाना धारण करण्यात येईल व त्या कालावधीत हा परवाना धारण न केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द ठरवून समाप्त करण्यात येईल. याबाबतचे बंधपत्र सादर केल्यास असा उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहील, ठीक आहे. म्हणजे LMV हलकी वाहन चालवण्याचा जो काही आहे तर 2 वर्षापर्यंत तुम्हाला शिथिलता तिथे मेंटेन केलेली आहेच, ठीक आहे. देन आणि देन 2 वर्षाच्या आत परवाना धारण करणे उमेदवार बंधपत्र सादर करावे लागेल, ठीक आहे. देन त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस शिपाई 2011 मधील नियम 12 नंतर नव्याने नियम 13 संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे अंतर्भूत करण्यात आलेले आहे. त्यामुळे पोलीस शिपाई हे तेवढं महत्त्वाचं नाही. हा हे महत्त्वाचं गडचिरोली जिल्ह्याचं आता व्यवस्थित लक्षात घेऊया आपण. ठीक आहे. गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन गृह विभाग आदेश क्रमांक 23/8/2018 नुसार गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त 100 गुणाची गोंडी आणि माडिया
भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल. गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसीलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला म्हणजे रेसिडेन्शियल सर्टिफिकेट जोडणे आवश्यक राहील. ठीक आहे. असे उमेदवार गडचिरोली जिल्ह्याचे बाहेर बदली पात्र राहणार नाही. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. बाहेरच्या जिल्ह्यात जे आपल्या म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकतात त्यांनी आवर्जून पहिल्यांदा हा विषय करावा. देन कारण जिल्हाबंदी असल्या कारणाने तिथलेच उमेदवार तिथेच भरू शकतात गडचिरोली जिल्ह्यासंबंधी, कारण वास्तव्याचा दाखला जो की तहसीलदारांद्वारे प्राप्त होतो तो मिळणे जो इथे स्थानिक आहे त्यांच्यासाठीच अवेलेबल आहे. ठीक आहे. देन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण 2000 या पद्धतीने हे तेवढं महत्त्वाचं नाही. तर आता इथे मराठी हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आणि हे तर राहणारे काही विषय नाहीच. बघा त्यानंतरचा पुढच्या स्लाइडवर जर आपण गेलो तर आता इथे बघा इथं महत्त्वाचा भाग बाकी काय गट देन नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र हे तेवढं विषय नाही, तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित, तेवढा काही विषय नाहीच आहे. देन आता बघा महत्त्वाचा पॉईंट असं जर म्हटलं तर आपण शारीरिक चाचणी काय आहे. तर बऱ्याच जणांना माहिती आहे, तुम्ही याच्याबद्दलचं बरोबर प्रॅक्टिस सुद्धा नेहमी करतच आलेले आहात, तरी सुद्धा एकदा मी सांगून देतो. बघा इथे शारीरिक चाचणी तर काय पुरुष उमेदवार यांच्यासाठी बघा 1600 मीटर किती 20 गुण, 100 मीटर 15 गुण, गोळाफेक 15 गुण, अशा पद्धतीचे एकूण 50 गुण. महिलांसाठी सुद्धा सेमच आहे, फक्त 800 मीटर 100 मीटर आणि गोळाफेक 20 15 15 अशा पद्धतीने मेंटेन होत आहे. पुरुष तृतीयपंथी उमेदवार यांच्यासाठी सेम यांचा जसा आहे त्याच पद्धतीने इथे मेंटेन आहे आणि महिलांचा तिथे तृतीयपंथी तिथे मेंटेन आहे. ओके. देन त्यानंतरचा लेखी चाचणी यामध्ये जर आपण तर इथे विचार जर केला तर लेखी चाचणीचं बघा आता लेखी चाचणी जर आपण लेखी चाचणी जर शारीरिक चाचणीमध्ये किमान शारीरिक 50% गुण म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो बघा मित्रो. 50% गुण म्हटलं तर काय म्हणजे जसं सपोज इन केस तुमचं 50%चा पूर्णपणे आहे किती टक्के 50%. 50% जर आपण इथे जर विचार जर केला 50% काय होत आहे बघा 50%. आता 50 गुण एकंदरीत आहे त्याचे 50% म्हटलं किती अर्ध 50% म्हणजे 25 गुण आवश्यक आहे. आणि उमेदवार संबंधित प्रवर्गात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 म्हणजे सपोज इन केस रिक्त पदे जेवढे आहेत आता एखाद्या प्रवर्गात जर इथे जर सपोज 20 पदे असतील किती 20 तर त्या कंडिशन मध्ये त्याला गुणीला 10 एका मागे 10 म्हणतात तर 20 मध्ये काय 200 विद्यार्थ्यांना तिथे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवतील. या पद्धतीने 1:10 हा तिथे मग 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरता बोलवण्यात पात्र असतील. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% लेखी परीक्षेमध्ये किती किमान 40% गुण आवश्यकच आहे. देन त्याच्यात लेखी परीक्षेमध्ये म्हणजे 40% गुण मिळाले म्हणजे तुम्ही नाही तर पुन्हा मेरिट सुद्धा लागणार, परंतु किमान जर सपोज तेवढं जर नाही आले तर तुमचं जरी लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही अपात्र ठरणार आहात. म्हणून किमान गुण तेवढे माहिती पाहिजे, तेवढे तुमचे येणे आवश्यक आहे. फिजिकल संबंधी 25 आणि 100 मार्कापैकी तुमचं 40% गुण म्हणजे 40 मार्क. ठीक आहे. पेक्षा कमी असलेले उमेदवार अपात्र ठरतील अशा पद्धतीचा आहे. देन त्यानंतरचा बघा आता पुढचं लेखी चाचणी कालावधी बघा 90 मिनिटाचा ते सर्व आहे, सर्व बहुपर्यायी स्वरूपाचे आहे. हा महत्वाचा पॉइंट राहील आता इथे. देन त्याच्यानंतरचा बघा
संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात, घटक म्हटलं तर किती, 5 घटक आपण सांगितले, एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार। अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण करण्या विचारांती भरावा। लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल, ते माहितीच आहे, अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी व मराठी व्याकरण। तर आपण या पद्धतीचे, आता इथे आलाच आहे विषय, तर आपण आता एकदा बोलून टाकू की आपले ऑफलाईन क्लासेस हे गडचिरोली इथे चालतात, त्याच्यामुळे गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनी निश्चितपणे आपल्या ऑफलाईन क्लासेससाठी आपल्या अकॅडमीला भेट द्यावी। ठीक आहे, देन त्याच्यानंतर पुढचं जर आपण म्हटलं, वरील पदाकरता शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेले एकत्रित गुणाच्या आधारे, हा तर एक मध्येच नाही तर फिजिकल म्हटलं तुम्ही शारीरिक चाचणी आणि देन त्याच्यानंतर तुमचा पेपर प्लस पेपर दोन्हीचं मिळूनच देन त्याच्यानंतरचं काय होणार, तुमचा कंबाईनली रिझल्ट लागणार आहे, हे इथं सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीने आपण जातो आणि त्याच पद्धतीने होते सुद्धा। हा झाला पूर्ण पोलीस शिपाया करता आपण आतापर्यंत जे काही बघितलं ते। आता सेम प्रोसिजर पुन्हा कोणाचा, पोलीस चालकसाठी आहे। मग पोलीस चालकसाठी सुद्धा तसंच आहे। मग इथं किती, 14 जागा म्हणजे असं आहे, प्रत्येक जिल्ह्याला जसं पोलीस शिपाईचे जेवढे जागे आहेत किंवा त्या पद्धतीने तेवढे जागे इथे सर्व जिल्ह्यांना दिलेले नाहीत, म्हणून इथं जरा कमी आहे। सेम क्वेश्चन आता आता पुन्हा तेच वाचणार नाही आपण। देन पुढचं जर आपण नेक्स्ट स्लाइडवर जर गेलो तर बघा, आता इथे सुद्धा वयोमर्यादा किती म्हणते आपण तिथे बघितल्यासारखा 30/11/2025 रोजी किमान व कमाल मर्यादा। इथं आता हा महत्वाचा पॉइंट आहे, इथं तुमचे किमान वय किती आहे, 19, तिथे किती होतं तुमचे 18। पोलीस चालक मध्ये तुमचं किमान वय आणि देन कमाल वयोमर्यादा तेवढंच आहे, काही विषय नाही। तर ते लक्षात ठेवा, ते सांगितलेलं पुन्हा एकदा मागे जाऊन ते रिकॉल करून टाका, म्हणजे 28, 33 अशा पद्धतीने राहणार। आणि समांतर आरक्षणामध्ये येणाऱ्या अंतर्गत देन महिला उमेदवार किती, मग ते 19 अशाच पद्धतीने आहे। आणि खुला वर्ग इथं 8 आणि ते खुलापेक्षा तुमचं मागासमध्ये +5 अशा पद्धतीने एक्स्ट्रा आहे। तर पुन्हा इथं लक्षात घ्या, पुन्हा तेच आहे जे आपण म्हटलं की ज्यांचं एज लिमिट आउट झालेली आहे, तसं 22 ते 25 या दरम्यान ज्यांची एज लिमिट आउट झालेली आहे त्यांना पुन्हा तिथे आवेदन करण्याची आता इथे एकदा शेवटची संधी म्हणून इथे प्राप्त झालेली आहे। त्याच्यामुळे त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा फॉर्म भरून जोरात अभ्यासाला लागावा किंवा फिजिकल करावा, जेणेकरून आपली एक पोस्ट निश्चित करावी। ठीक आहे, देन आणि जे विद्यार्थी आता पाहत आहे त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली नसेल किंवा ही माहिती पोहोचली नसेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवून टाकावी। ठीक आहे, देन शैक्षणिक अर्हता, मग हे समानच त्या पद्धतीने आपण पुढच्या स्लाइडवर बघू काय विषय आहे तर। ठीक आहे, देन त्याच्यानंतर पुन्हा तेच आपण जे बघितलं सर्वच आहे। पुन्हा शारीरिक पात्रता हे कोणासाठी बघत आहे आपण, चालक या पदासाठी बघत आहे, चालक। ठीक आहे, देन महिला उमेदवारांसाठी बघा, इथं 158 पेक्षा कमी नसावी म्हणत आहे, समजत आहे का। तिथे काय होता 155 आणि इथं काय पुरुषांसाठी 165 पेक्षा कमी, सेमच आहे। मग इथं 158 आणि देन इथं काय होतं तुमचे स्वतःची लिंग ओळख, म्हणजे देन त्याच्यानंतर इथं छातीचा विषय नाही आणि इथं पुरुषांमध्ये तेच आहे 79 किंवा कमाल, त्यांच्यातला फरक कितीचा आहे, 5 सेंटीमीटरचा तिथे फरक तिथे आहेच। ठीक आहे, देन शासना छातीच्या टेप आवश्यकता नाही म्हणता इथे, आपण जे वाचलंच होतं कोणता नक्षलग्रस्त वगैरे वगैरे त्याच्यामध्ये एवढा हा विषय होता। ठीक आहे, देन नेक्स्ट आता बघा त्याच्यानंतरचा ते आपण अन्य अर्थामध्ये जरा आता इथे बघा महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक यांच्या, आता इथं महत्वाचा पॉइंट आहे हा बघा। आता इथे काय होत आहे की अनुसार उमेदवार पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज करते वेळेस अनुज्ञेची अदा करण्याकरिता प्राधिकृत केलेले सक्षम अधिकारी LMVTR चालवण्याचा वैध
परवाना धारण करणे आवश्यक राहील. तसेच सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या न्यायनिवाड्यानुसार हलके चालवण्याचा किंवा वाहन चालवण्याचा LMV यापैकी कोणतेही एक वैध धारित असलेल्या उमेदवाराने पोलीस शिपाई म्हणजे तुम्हाला LMV तरी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. TR असेल तर अतिउत्तमच. ठीक आहे. सदर भरतीमध्ये प्रक्रिया निवड पोलीस चालक नियुक्ती पदावर महाराष्ट्र हा त्या पद्धतीने राहील. मग तेवढा काही विषय नाही बाकीचं. पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक हा गडचिरोली जिल्ह्यात करिता शासन गृह विभाग हा सेमच. आता इथे गोंडीची जे काही आहे गोंडी आणि माडिया याची लेखी परीक्षा एक्स्ट्रा होते, जे काही क्वालिफाईंग पेपर असते. मग आता त्याच्यानंतरचं बघा, पुढे जर आपण गेलो तर ह्यामध्ये इथं काही विशेष नाही. तर नंतरच्या स्लाइडवर गेलो तर बघा, मग शारीरिक चाचणी याच्यामध्ये चालकमध्ये काय होत आहे, इथं थोडं वेगळं आहे. 1600 मीटर आहे आणि गोळाफेक आहे आणि 100 मीटर नाही. 30 आणि 20 मार्क असं 50. आणि इथं सुद्धा 800 आणि गोळाफेक 30 आणि 20 50 महिलांसंबंधी. तृतीयपंथी संबंधी सेम, इथं महिला पुरुषांसंबंधी पुरुष. आता इथं बघा, शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारीरिक चाचणीत किती 50% गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी खालील प्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यामध्ये एकत्रित किमान म्हणजे कोणता चालवण्याचा आणि त्याच्यानंतर तुमचे मार्क या दोन्ही मध्ये एकत्रित. म्हणजे आता सपोज यांची हलके वाहन चालवण्याचे 25 हे 25 गुण, 25 आणि 25 किती तर 50 आणि त्याच्यानंतर तुमचं इथं हे किती 50 50 50 100. तर दोन्ही मध्ये तुम्हाला 40% गुण तुम्हाला तिथे मिळवणे आवश्यक राहील. तेव्हाच ते त्या पद्धतीने तुम्हाला तिथे पुढचं लेखी परीक्षेसाठी तुम्ही तिथे संबंधित याच्यासाठी राहणार. ठीक आहे. कौशल्य चाचणी केवळ अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणी मिळालेले गुण गुणवत्ता यादीत तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाही. वाहन चालवण्यातील कौशल्य चाचणी निकष महासंचालकांकडून वेळोवेळी या पद्धतीने. आता बघा लेखी चाचणीचं बघा, लेखी चाचणीचा जर आपण विचार केला तर लेखी चाचणीचं काय होत आहे, शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रभागात जाहिरात दिलेल्या इथे सुद्धा 1:10 असं या प्रमाणात. म्हणजे चालक मध्ये जर 5 जागे असतील तर तुम्हाला किती जणांना बोलवण्यात येतील, 5 × 50 अशा पद्धतीने बोलवणे. एका जागेमागे 5 एका जागेमध्ये 10. तर अशा पद्धतीने तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा विचार केला तर बघा, आता पुन्हा तेच आहे. प्रत्येक घटकात जे काय आहे, पोलीस सर्व घटकात राज्यभर सर्व घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी, म्हणजे जर एका दिवशी म्हणजे पोलीस शिपाईचा झाला, पोलीस चालक शिपाईचा दुसऱ्या कोणत्या तरी डेटला असणार, परंतु अख्खा महाराष्ट्रभर तुमचं तेच असणार. पोलीस शिपायाचा एका दिवशी जर असेल, सपोज इन केस आपण डेट माहिती नाही आपल्याला, इन केस आपण जर सपोज म्हणूया की नंतरचा 4 फेब जर असं विचार केला आपण, 4 फेबला जर तुमचं पोलीस शिपायाचं जर झालं तर चालकचं 5 ला होईल, 6 ला होईल किंवा कधी होईल, तर पण त्याच डेटला होणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रभर शिपायाचं त्याच्यानंतर इथे मेंटेन राहणार आहे. ओके. नेक्स्ट आता बघा, आता त्यानंतरचा बघा, इथे काय राहते, लेखी चाचणीमध्ये काय होणार, तुमचं अंकगणित हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे, याच्याबद्दल काही सांगण्याची तेवढी गरज नाहीच आहे. आता पोलीस शिपाई बॅट्समन यांच्याबद्दल आहे, हे जास्त जागे नाहीत आहे. पुन्हा तेच कंडिशन, काय वेगळं आहे ते आपण फक्त बघूया. इथे 30 तारखेपर्यंत त्या पद्धतीने राहणार आणि खुला 18 ते 25 ते सेमच आहे, याच्यामध्ये काही फरक झालेला नाही. 18 वर्ष आहे, जे आपण आधी बघितलं होतं तसं 155. फक्त चालकसाठी इथे 158 होतं, बाकी कुठं काही नाही. तर आपण पुढे जाऊया. त्याच्यानंतरचं बघा, बॅट्समन प्रत्यक्ष चाचणी खालील प्रमाणे घेण्यात सदर. बॅट्समन पदकातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बॅट्स पदकातील वाद्यांची माहिती असणे, हे सर्व थोडा माहिती हे करून घ्या. कारण याचे जागे सुद्धा कमी आहे आणि करणारे सुद्धा थोडे कमीच असतात. तरी पण लक्षात घ्या, हे वाचून घ्या व्यवस्थित, काय काय तुम्हाला हे करणार आहे. मग आता शारीरिक चाचणी यांची काय कशा पद्धतीने होते. 50 गुणाची शारीरिक चाचणी, 1600 मीटर आणि 100 मीटर.
आणि देन त्याच्यानंतर पुन्हा काय आहे तर बघा, आणि गोळाफेक जसं तुमचा पोलीस भरतीचा 50 गुणाचा शिपायाचा त्याच पद्धतीने आहे. मग इथं 1:10 ते 50 गुण सेम 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 त्याच पद्धतीने आहे, काही वेगळं नाही आहे. एकाच दिवशी परीक्षा होईल याचाही काही विषय नाही. देन त्याच्यानंतर आता बघा SRPF याचे सुद्धा सेकंड हायेस्ट पोस्ट आहेत, त्याच्यामुळे याच्याबद्दल थोडा विचार करूया. ज्या घटकात आहे पोलीस भरती, आता इथं बघा इथं 10 आणि देन त्याच्यानंतर कोणकोणते गट आहे ते सर्व इथं सांगितलेलं आहे. 13 गट क्रमांक 20 वरणगाव जळगाव अशा पद्धतीने आहे. त्या सर्वांमध्ये तिथे रिक्त पद दिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस या पद्धतीने तिथे मेंटेन होत आहे. तर वयोमर्यादा बघा तेच आहे. आता बघा खुल्यासाठी 18 18 18 आणि देन त्याच्यानंतर तुमचा आता बघा इथे महत्वाचं आहे, कमाल मर्यादा काय 25 वर्ष आहे मित्र. किती 25. आतापर्यंत जे काय होता खुल्यासाठी 28 होता, इथं 25 आहे. देन मग इथे काय होता 25 + 5, कारण इथं 5 वर्ष शिथिल असते आणि इथं तुमचं 45 45 तिथं मेंटेन आहेत. आणि सेम त्या पद्धतीने आता बघा अनाथांसाठी तिथे सुद्धा काय होता, जसं इथे 25 + 5 तिथे होता, म्हणजे 28 + 33 होता. इथं सेम कंडिशन तिथे आहे, फक्त 25 इथं लक्षात ठेवा, म्हणजे देन त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात राहून जाईल. समांतर तर तेवढं काही विषय नाही. मग आता बघा अन्वय दिनांक 1 पासून हे सर्वांसाठी आहे. SRPF साठी सुद्धा रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये तिथे तुम्हाला आता म्हणजे याचा अर्थ काय होते, जसं सपोज खुला प्रवर्गातील कोणी व्यक्ती आहे की त्यांचं 2023 मध्ये 26 वर्ष झाले, तर आता त्याला शेवटची भरती म्हणून देता येणार खुल्या वर्गातील. नाहीतर काय 25 पर्यंत त्याचा स्टॉप झाला असता, पण आता नाही त्याला देता येत. तसं मागास वर्गामधलं 30 पेक्षा जास्त आहे सध्या, परंतु तेव्हा तुमचं त्या कंडिशनमध्ये तिथं होता, शेवटची एक संधी म्हणून त्याला सुद्धा एक तिथे फॉर्म भरता येणार आणि संधीचा फायदा घेता येणार आहेच. ओके, दे नेक्स्ट. त्यानंतरचा बघा क्वेश्चन म्हणजे तुमचं देन त्याच्यानंतरचा बघा इथे शारीरिक पात्रता जे काय आहे हे महत्वाचे आहे, बाकीचं तर सर्व समानच आहे. 100 उंची बघा, उंची 168 पेक्षा कमी नसावी, त्याच्या प्लस मध्ये 168 किंवा त्याच्या न फुगवता 79 व फुगवून ते पण त्यांच्यामधला 5 सेंटीमीटरचा फरक. देन उंची आता काय म्हणताय ते खंड सेवा प्रवेश यांच्यामध्ये उंचीमध्ये किती 5 सेंटीमीटरची शिथिलता. आणि शासनाने घोषित केले नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जाती जमाती म्हणजे ते उमेदवार जमातीचे भागातील अनुसूचित जमातीचे बरं कोणते कोणालाही का नाही अनुसूचित जमाती उमेदवार किंवा नक्षलग्रस्त हल्ल्यात, ठीक आहे. तर त्या पद्धतीने हल्ल्यात जे आहे त्यांच्यासाठी पुन्हा तेच कंडिशन आहे. उंची किती शिथिलता किती 2.5 सेंटीमीटरने कमी. मग या पद्धतीने तिथे आहे. उंचीमध्ये सुद्धा एवढी, छातीमध्ये सुद्धा तुमचं 2 सेंटीमीटरवर न फुगवता एक फुगवून एवढा तिथे कमी कमी म्हणजे शिथिलता देण्यात आलेली आहे, ठीक आहे. म्हणजे 2-2 सेंटीमीटर इथं आणि तिथे म्हणजे तिथं 3.5च फुगवावं लागेल आणि तिथं 77 असेल तरी चालेल, अशा पद्धतीने आहे. तर बाकी काही इथं तेवढं व्यवस्थित तिथं आपण घेतलेलंच आहे. देन त्याच्यानंतर बघा शारीरिक चाचणी SRPF साठी तर बघा 100 गुणांची शारीरिक चाचणी होते. त्याच्यामध्ये काय काय राहणार 5 किलोमीटर 50 गुण आणि देन त्याच्यानंतर 100 मीटर 25 गुण आणि देन त्याच्यानंतर गोळाफेक 25 गुण. अशा पद्धतीने 100 मार्काची पूर्णपणे परीक्षा होणार, म्हणजे शारीरिक चाचणी होणार. किमान 50% गुण प्रत्येक याच्यामध्ये बघतच आलो, इथे सुद्धा पाहिजे. आणि उमेदवार कसं बोलणार 1:10 सेमच आहे सर्व याच्यामध्ये. लेखी परीक्षांमध्ये तुमचे 40% गुण 90 मिनिटाचा हे सर्व राहणार. इथे सुद्धा तुमचा अंकगणित म्हणजे तिथं जिल्हा विशेष राहणार आणि इथं राहणार नाही, डायरेक्टली सामान्य चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी व मराठी व्याकरण अशा पद्धतीने सर्व इथे मेंटेन होत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुन्हा एक पद म्हटलं तर कारागृह शिपाई. तर याच्यामध्ये हा एक प्रवर्ग आहे. तर याच्यामध्ये जास्त काही नाही, त्या सेम वयोमर्यादा आपण पाहून घेऊया. वयोमर्यादा यांचं किती आहे बघा, इथे पुन्हा 18 आणि देन त्याच्यानंतर जसं पोलीस भरतीचं म्हणजे शिपायाचं आहे त्याच पद्धतीने आहे, काही चेंजेस नाही, सर्व तसंच आहे, पुन्हा तेच आहे. म्हणून आपण पुढे जाऊया. देन त्याच्यानंतरचं हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. पोलीस वाले जे काही आहे नक्षलग्रस्त 7वी उत्तीर्ण तर आपण आधी.
मग 155 आणि 165 देन. SRPF आणि तुमचं कोणतं चालक यांच्यामध्ये महिलामध्ये 158 आहे आणि तिथे पुरुषामध्ये 168 सेंटीमीटर, बाकी काही नाही. तर हे इथं 5 सेंटीमीटर शिथिलता आहे. आपण बघतच आलो इथं 4 सेंटीमीटर पुरुषांसाठी छाती मोजावी लागणार नाही. ओके. देन पुढे जर आपण विचार केला तर नंतरचा आपण इथं ऑलरेडी बघितलं. शरीर चाचणी कशी होणार आहे. 1600 मीटर जसं पोलीस भरतीचं आहे आपण तर 50 मीटर 50 गुणांचा, तसं सेम मैदानी हे 50% 1:10 इथे सुद्धा आहे, काही विशेष नाही. देन पुढं आता जर आपण इथं बघितलं पोलीस शिपाई चालक बॅट्समन पोलीस आणि कारागृह शिपाई सामाजिक समांतर आरक्षण सूचना. आता बघा विमुक्त जाती अ ब क इथं सेवा प्रवेश आर्थिक दुर्बल मागास व प्रवर्गातील उमेदवारी मूळ कागदपत्र तपासणी नसल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले आर्थिक वर्षाचे म्हणजे सन नॉन क्रिमिलियर तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे. मागासवर्गीयांसाठी हे अनिवार्य राहील, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतरचं जात प्रमाणपत्र वैधताधीन राहून तात्पुरती नियुक्ती देण्यात येईल. नंतर तुम्हाला ते संबंधित आपण ऑलरेडी बोललेलंच आहे. आर्थिकदृष्ट्या ते पण तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहीलच. पहिलेही तुम्ही काढून ठेवणे आवश्यक आहे. फॉर्म भरताना तुमच्या त्या डेटच्या आतमधला म्हणजे 30 नोव्हेंबरच्या आतमधला तुमचे कागदपत्र तुमचे रेडी असणे आवश्यक आहे. उमेदवार ज्या समांतर आरक्षणाचा दावा करू इच्छितो त्या समांतर आरक्षण दाव्याबद्दल आवेदन अर्जामध्ये स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. आवेदन अर्ज केल्यानंतर सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेदरम्यान त्याने कोणत्याही आरक्षण लाभ म्हणजे तुम्ही जर आरक्षणामधून भरणे आता खुल्या प्रवर्गातून नाही तर तुमच्या जी कॅटेगरी आहे त्याच्यामधून तुम्हाला भरावं लागेल. जर तुमचं तिथे ओपन कॅटेगरीमध्ये किंवा खुल्या प्रवर्गातून तुम्ही जर मार्क म्हणजे कट ऑफ क्लिअर करत असाल तर तुम्हाला तिथे ट्रान्सफर करण्यात येते, परंतु तुम्ही भरताना तुमच्या मेन कॅटेगरीमधूनच तिथे भरावे. क्लिअर. कारण ते खुल्या प्रवर्गातून तुम्ही जर भरले तर तुम्ही जरी तुमच्या कॅटेगरीचे कट ऑफ जर क्लिअर करत असाल नंतर तुम्ही आपल्या मूळ प्रवर्गात येतो म्हटलं तर तिथे होणार नाही, असंच यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून भरताना व्यवस्थितरित्या भरा. तर ओपनमध्ये जास्त जागे दिसले म्हणजे आपलेच आहे किंवा आपण त्या याच्यामध्ये ओपनची कट ऑफ जास्त लागतो त्या पद्धतीने तिथे राहणार. त्याच्यामुळे महिलांसाठी आरक्षण पदे संबंधित वर्गवारीचे भरायचे एकूण पदसंख्येच्या असतील ते आता काही विशेष नाही. देन इथं तेवढं महत्त्वाचं नाही. देन त्याच्यानंतरचा अंशकालीन कर्मचारी पोलीस पाल्य जे काही आहे ते दिनांक 16/2/2026 मधील मार्गदर्शनानुसार पोलीस दलातून नियम व्ययमान कर्मचाऱ्यांच्या पालनासाठी 3% पदे आता तिथे आहेच. ते आपण इथं ॲड बघितल्यानंतर पूर्णपणे तिथं होईल. आपण सेवा प्रवेश काय काय नियम आहेत ते आपण अनाथ व्यक्तींचे आरक्षण बघा. शासन निर्णय क्रमांक अनाथ त्या पद्धतीने तरतुदी अनाथ मुलांसाठी असलेल्या राखीव पदासाठी अर्ज करताना उमेदवारांकडे महिला व बालविकास विभागाकडून देण्यात येणारे अनाथ प्रमाणपत्र उमेदवारांना कागदपत्र छाननीच्या वेळी आणि देणे आवश्यक आहे. 1% अनाथ आरक्षण प्रमाणपत्राच्या अनुषंगाने एखाद्या उमेदवाराची नोकरीमध्ये नियुक्ती झाल्यास त्याने तिने सादर केलेले अनाथ प्रमाणपत्र तपासणी व महिला बालविकास पुणे यांच्यामध्ये सादर करणे आवश्यक राहील. ठीक आहे. तर त्या पद्धतीने सर्वांचा तेच आहे. मग देन त्याच्यानंतर अधिवास अधिवास प्रमाणपत्र उमेदवारांकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाण डोमेशियल असणे आवश्यक आहे. त्याच्याशिवाय काही नाही. तर डायरेक्टली आपलं तिथं काही तेवढा विषय नाहीच आहे. बघा इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. गडचिरोली जिल्ह्याकरता उमेदवारास गडचिरोली जिल्ह्याचे अधिवास प्रमाणपत्र जे की आपण म्हटलं तहसीलदाराकडून मिळते ते आपल्याला तिथे माहिती पाहिजे, म्हणजे ते आपल्याला काढणे आवश्यक आहे गडचिरोली जिल्ह्याकरता. ठीक आहे. गडचिरोली जिल्ह्याचे विद्यार्थी सर्वांनी लक्षात ठेवावे की या पद्धतीचा आहे. विशेष सूचना काय म्हणते बघा. ऑनलाईन अर्जामध्ये भरलेली माहिती कागदपत्र तेच माहिती आहे की आपण व्यवस्थित म्हणजे प्रत्येक टप्प्यावर ते काही तफावत आढळला ते नामंजूर करतीलच. ठीक आहे. तर हे आपण पुन्हा बघूच नंतर पूर्णपणे हॉल तिकीट आल्यानंतर वगैरे वगैरे ते महत्त्वाचे पॉईंट. आता बघा महत्त्वाचे उमेदवाराकडे आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे. नसल्यास प्रथम त्यांनी आधार कार्ड मोबाईल लिंक
करून घेण्यात आल्यानंतरच आवेदन अर्जात आता बघा हा ऑनलाईन अर्ज भरताना वैध कालावधीचे प्रमाणपत्र उमेदवार वैध कालावधी म्हटलं तर तुमचा आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ते सर्व असणे आवश्यक आहे। ऑनलाईन आवेदन अर्ज भरताना वैध कालावधी प्रमाणपत्रे सर्व माहिती पाहिजे। उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण हे महत्वाचं आहे बघा, एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात म्हणजे किती घटक बघितले आपण 5 पैकी एका घटकात बॅट्समन राहील, कारागृह राहील किंवा चालक राहील, शिपाई राहील, त्याच्या सशस्त्र बल ते म्हणजे आपला SRPF हे सर्व 5 पाहाले 5 पैकी कोणत्याही एका गटात एका याच्यामध्ये आपण भरू शकतो। कारण आता तुम्ही पोलीस शिपायाचं गडचिरोली भरले त्याच्यानंतर नागपूर भरले तर तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो, समजत आहे का? म्हणून कुठल्या तरी एका जिल्ह्याचा निवड करा, त्यामधूनच तिथे भरा। आता चालकसाठी तुम्ही इथे नाही भरले दुसरीकडे भरू शकता। जर आता इथे 5 फॉर्म तुम्ही टाकू शकता, 5 फॉर्म जर तुमच्याकडे ते पूर्ण बॅट्समनचा ते अर्थ तुमच्याकडे प्राप्त असेल तर। आता बघा सर्व काय होत आहे, एक जिल्हा तुम्ही चालकसाठी गडचिरोली भरले आणि देन शिपायासाठी तुम्ही भरले नागपूर आणि देन त्याच्यानंतर SRPF साठी गट क्रमांक 17 भरले। अशा विविध वेगवेगळ्या याच्यासाठी तुम्ही 5 पोस्ट भरू शकता, तुमचा अर्हता त्यामध्ये शिथिल म्हणजे त्या पद्धतीने होत असेल तर। पण एकाच घटकात 2-2 अर्ज म्हणजे एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येईल, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा। देन अर्जदारास पोलीस आयुक्त या पद्धतीने 5 पदासाठी ते आपण स्वतंत्र परीक्षा शुल्क म्हणजे एकाच परीक्षा शुल्कामध्ये सर्वच देता येणार नाही, प्रत्येकासाठी वेगवेगळा, जे की आपण बघितलं 450 आणि खुल्यांसाठी 450 आणि मागासवर्गीयांसाठी 350 अशा पद्धतीने होता। देन त्याच्यानंतरचं बघा आता पुढचं रकाना काय, अंतिम निवड सूचीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे तुमची व्हॅलिडिटी आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंतची असणे आवश्यक राहील, ठीक आहे। देन सदर वेळी मूळ प्रमाणपत्र उपलब्ध नसतात तेव्हा जेव्हा तुमच्याकडे असेल तर ते तुमच्याकडून लिहून घेण्यात येईल, तेवढा काही विशेष नाही। देन त्याच्यानंतरचं बघा, काही उमेदवार मागासवर्गीय असूनही हा महत्त्वाचा आहे, काही उमेदवार मागासवर्गीय असूनही खुला प्रवर्ग म्हणून अर्ज करतात, परंतु कागदपत्र पडताळणीच्या वेळी जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करून मागास प्रवर्गाचे लाभ मिळण्याबाबत अर्ज करतात। वास्तव ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संबंधित पोलीस घटकांच्या आस्थापनेवर त्या मागासवर्गासाठी पदे रिक्त असल्याबाबत खात्री करून त्यांनी कोणत्याही प्रवर्गातून अर्ज भरायचा आहे हे निश्चित करून, म्हणजे याचा अर्थ काय होते की तुम्ही जर सपोज तुमच्या कॅटेगरीमध्ये जागे आहेत तरी पण तुम्ही तिथलं वगळता आणि देन त्याच्यानंतर खुल्या प्रवर्गातून तुम्ही हे करताय आणि तुम्ही जरी कट ऑफ तुमच्या कॅटेगरीमधून काढले आणि ओपनचा कट ऑफ क्लिअर होत नाही आहे, तेव्हा दावा करू शकत नाही की नाही माझ्या कॅटेगरीतून मी लायबल आहे, असं त्याचा अर्थ आहे, हे लक्षात घ्या। मी आधीच बोललोय, पुन्हा कागदपत्र पडताळणीच्या वेळी हे सर्व काही विषय नाही, प्रिंट आणि पासपोर्ट साईज सोबत असणे आवश्यक आहे। या पद्धतीने असं ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातींचे काळजीपूर्वक वाचन करावे, जाहिराती नमून आपण ऑनलाईन अर्ज भरण्याच्या दक्षता उमेदवाराने घ्यावी। तर हे सर्व तुमचं आहे। देन त्याच्यानंतरचं पुन्हा ठळक मध्ये बघा, पोलीस भरती प्रक्रियेच्या शारीरिक चाचणी दरम्यान उमेदवार कोणतीही शारीरिक इजा नुकसान झाले त्याचे उमेदवार स्वतः जबाबदार राहील, त्याकरिता उमेदवाराने स्वतःची शारीरिक क्षमता विचारात घेऊन मैदानी सहभागी व्हावे, ठीक आहे। देन तुम्हाला माहिती आहे। देन त्याच्यानंतर आवश्यक प्रमाणपत्र कागदपत्र निवेदन त्यापूर्वीच्या दिनांकाची असावी, हे आपण ऑलरेडी म्हणजे 30 नोव्हेंबर पर्यंत आसपासचं तिथं असायला पाहिजे, त्याच्या अगोदरचे कागदपत्र असणे आवश्यक आहे। या पद्धतीने आपण हा पूर्ण PDF इथे कव्हर केलेला आहे। तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर इतर विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा की त्यांचा सुद्धा हा पूर्णपणे व्हिडिओ बघून त्यांची क्लॅरिटी येणार कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, म्हणजे फॉर्म भरताना कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या हे महत्त्वाचा पॉईंट त्या पद्धतीने आपण डिस्कस केलेला आहे। आणि एज आउट झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि देन व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका
आणि देन इतर विद्यार्थ्यांपर्यंत जरूर शेअर करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये की आपण जे नंतरचा फॉर्म कसा भरायचा त्या पद्धतीचा आपण एक व्हिडिओ तिथे कव्हर करूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.